त्याचं वचन ऐकण्याकरिता या ठिकाणी एकत्रित केलेलं आहे. आणि म्हणून आम्ही मार्काचं शुभवर्तमान ह्याचा अध्याय 3 काढूया. मार्क्स गॉस्पल चॅप्टर नंबर 3, मार्काचं शुभवर्तमान ह्याचा अध्याय 3 काढूया आणि त्याचे वचन 13 मी आपणाकरिता वाचतो. आपण लक्ष द्यावे. मार्क अध्याय 3 आणि वचन 13. मग तो म्हणजे प्रभू येशू डोंगर चढून गेला व त्याला जे हवे होते त्यांना त्याने बोलाविले आणि ते त्याच्याकडे आले. वाचलेला शास्त्रभाग प्रभू आपणा सर्वांकरिता आशीर्वादाचा करो. प्रियांनो, आजच्या ह्या सुंदरशा प्रभूने दिलेल्या ह्या सकाळची सुरुवात हे वचन घेऊन आम्ही सर्वजण प्रियांनो आज दिवसभर प्रभू आमचं सहाय्य करो. जसे ब्रदर म्हणाले, ह्या विचाराने तो आम्हाला दिवसभर स्वर्गीय पित्या चालव. प्रभू तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये जे वाक्य तो बोलला ते तो तुम्हाला आणि मला आज पुन्हा बोलू इच्छित आहे. प्रियांनो, तो म्हणत आहे त्याला जे हवे होते त्यांना त्याने बोलाविले. आज आम्ही ह्या सर्व गर्दीच्या जगामध्ये, रहदारीच्या जगामध्ये, जिथं सर्वीकडे व्यस्तता आहे प्रियांनो, सगळं जग वेगवेगळ्या गोष्टीमध्ये व्यस्त असलेले असताना आम्ही विचार करूया प्रभूला माझी गरज आहे का. आम्ही विचार करूया जसं इथं प्रभू म्हणला त्याला जे हवे होते त्यांना त्याने बोलाविले. वैयक्तिक प्रकारे आज आम्ही स्वतःला हा प्रश्न विचारूया, प्रभू मी तुला हवा आहे का. आणि ह्या विचाराने प्रियांनो आजचा हा शास्त्र भाग किंवा आजचे हे मनन प्रभू आमच्यासाठी आशीर्वादित करो. हो प्रियांनो, प्रभूला गरज आहे. प्रियांनो, प्रभूला तुमच्या आणि माझ्यासारख्या शिष्यांची गरज आहे. तुमच्या आणि माझ्या सारख्या विश्वासणाऱ्यांची गरज आहे, ज्यांना प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या रक्ताच्या द्वारे धुवून विकत घेतलेला आहे. ज्याला तुम्हाला आणि मला ज्या प्रभूच्या रक्ताच्या द्वारे पापांची क्षमा मिळालेली आहे, अशांची आवश्यकता प्रभूला आहे प्रियांनो. आणि म्हणून प्रभू ह्या ठिकाणी या भागामध्ये आम्हाला माहित आहे 12 शिष्यांची तो आता निवड करणार आहे. परंतु निवड करण्या अगोदर आम्हाला प्रभूचं मन ह्या ठिकाणी पाहावं असं मिळतं. त्याला जे हवे होते त्याला त्याने बोलाविले. तो डोंगरावर आहे, तो डोंगरावर गेलेला आहे प्रियांनो. प्रभूचं पाचारण हे सर्वोच्च आहे. प्रभूचं पाचारण हे स्वर्गीय आहे. आम्ही इब्री लोकासपत्र याचा 3रा अध्याय आणि त्याच्या पहिल्या वचनांमध्ये वाचतो प्रियांनो. प्रभूचं पाचारण पवित्र आहे हे आम्हाला पुन्हा पेत्राच्या पत्रामध्ये आम्हाला शिकावयास मिळतं प्रियांनो. तो ज्यावेळेस आम्हाला बोलावितो, ज्यावेळेस आम्हाला तो पाचारण करतो प्रियांनो त्याच्या सेवेसाठी, त्याचं बोलावणं सर्वोच्च आहे, त्याचं बोलावणं स्वर्गीय आहे, त्याचं बोलावणं शुद्ध आहे. त्याच्या माग प्रियांनो त्याचा जो हेतू आणि उद्देश आहे तो पवित्र आहे, तो स्वर्गीय आहे. आम्हाला जगातील अनेक लोक पाचारण करतील प्रियांनो, जगातील अनेक लोक बोलावतील, परंतु त्यांचा ध्येय आणि त्यांचा उद्देश पूर्ण करण्याकरिता. परंतु प्रभूचे आम्ही आभार मानूया प्रियांनो की आमचा हा प्रभू तुम्हाला आणि मला बोलवित आहे. आणि काय बरं त्याची इच्छा आहे, का बरं त्याने तुम्हाला आणि मला पाचारण केलेलं आहे, आज हे समजण्यास प्रभू विशेष करून तुमचं आणि माझं सहाय्य करू प्रियांनो. हे पाहत असताना प्रियांनो हा प्रश्न आपल्या मनाला विचारूया ज्यावेळेस हा संपूर्ण भाग आम्ही वाचतो. त्याला जे हवे होते त्याला त्याने बोलाविले आणि पुढे असं सांगितलेलं आहे प्रियांनो, आणि ते त्याच्याकडे आले. पवित्र शास्त्रामध्ये विशेष करून आम्ही ज्यावेळेस जुना करार वाचतो अनेक असे उदाहरणं आहेत, परंतु या सर्व उदाहरणांमधून ज्यावेळेस आम्ही दाविदाच्या जीवनामध्ये पाहतो, आम्ही काल ह्याचा 16वा अध्याय आणि त्याच्या 16व्या अध्यायामध्ये ज्यावेळेस कशा प्रकारे तो सेनाधीश परमेश्वर त्या शमूएलाला सांगतो, अधिकाराने सांगतो. 16वा अध्याय आणि त्याच्या पहिल्याच वचनांमध्ये त्या अधिकाराने तो शमूएला कुठंतरी पाठवत आहे आणि त्या सांगत्या वेळेस तो त्या ठिकाणी असं सांगतो प्रियांनो, मग परमेश्वराने शमूएलास म्हटले की शाऊलास इस्रायलाच्या राजपदावरून झुगारून दिले आहे, तर तू त्याच्यासाठी कोटवर शोक करीत राहणार. शिंगात तेल भरून चल, मी तुला इशाय बेतलेहेम कर
याजकाकडे पाठवितो, ह्याच्याकडे पाठवितो, कारण मी त्याच्या एका पुत्रास माझ्याकरिता राजा निवडले आहे. माझ्याकरिता परमेश्वराची गरज आहे प्रियांनो, आणि म्हणून दाविदाची निवड करण्यात आलेली आहे. दावीद परमेश्वराच्या मनासारखा असणारा. नवीन करारामध्ये देखील आम्हाला आमच्या प्रभूची इच्छा पाहावयास मिळते प्रियांनो. जशा जुन्या करारामध्ये प्रभूची इच्छा आहे, त्याला जे हवे आहेत प्रियांनो, त्यांना तो निवडतो आणि त्याकरिता तो याचकाला पाठवितो. संकटात पाहतो. शमूएल घाबरला, प्रभू मी कसा जाऊ तिथं, तो मला मारून टाकल. पण ज्याची निवड प्रभू करतो त्याच्या सेवेसाठी प्रियांनो, तो अद्भुत प्रकारे त्याला ह्या सर्व परिस्थितीतून समोर आणतो. आज आम्ही विचार करूया, प्रभूने तुम्हाला आणि मला तारण दिलेलं आहे. ते तारण ह्याकरिता दिलेलं आहे जेणेकरून त्याने आम्हा प्रत्येकाला त्याच्या सेवेसाठी पाचारण केलेलं आहे. आम्ही विचार करूया, प्रभू तुम्हाला हवा आहेस का? हो, प्रभूला हवे आहोत आम्ही प्रियांनो. त्याला नवीन करारामध्ये आम्हाला पाहायला मिळतात, त्याला एका शिंगरूची गरज भासली आणि म्हणून तो म्हणाला की त्या व्यक्तीला जाऊन सांगा की प्रभूला ह्याची गरज आहे. आम्ही पुढे पाहतो, ज्यावेळेस त्याची इच्छा होती की शेवटलं भोजन त्याने आपल्या शिष्यांसोबत करावं, बलांडनाचं भोजन, म्हणून तो त्या 2 शिष्यांना पाठवितो आणि म्हणतो, जाऊन त्या माडीवरच्या खोलीच्या त्या धन्याला सांगा प्रभूला ह्याची गरज आहे. प्रियानो, अनेक वेळेस नवीन करारामध्ये प्रभूने त्याची गरज ह्या पवित्र शास्त्राच्या समोर ठेवलेली आहे. आज आम्ही विचार करूया, या धावपळीच्या गर्दीच्या असणाऱ्या जगामध्ये एक थोडासा विचार आज सकाळी करूया. प्रभू मला तू हवा आहेस का? हो प्रियांनो, प्रभूला आम्ही हवे आहोत. प्रभूला आम्ही हवे आहोत प्रियांनो. कशासाठी हवे आहोत? का बरं हवे आहोत? बघा, मार्काचं शुभवर्तमान ह्याचा 3रा अध्याय आणि त्याच्याच पुढच्या वचनांमध्ये जे वचन आम्ही वाचलं, व त्याला जे हवे होते त्यांना त्याने बोलाविले आणि ते त्याच्याकडे आले. आणि पुढे पाहायला मिळतो प्रियांनो, तेव्हा त्याने 12 जणांची नेमणूक केली अशासाठी की त्यांनी त्याच्याबरोबर असावे. काय प्रभूची इच्छा आहे प्रियांनो. का का बरं प्रभू तुला आम्ही हवे आहोत? पहिली गोष्ट आम्हाला पाहायला मिळतं, त्याचं शिष्यत्व स्वीकारण्याकरिता आम्ही त्याला हवे आहोत प्रियांनो. त्याचं शिष्य म्हणून या जगामध्ये चालण्याकरिता त्याला आम्ही हवे आहोत प्रियांनो. आम्ही तयार आहोत का त्याचा शिष्य बनण्याकरिता? नक्कीच आम्ही सगळ्या जणांनी ज्यांचं तारण झालेले त्याचे शिष्य झालेले आहोत प्रियांनो. परंतु शिष्याला शास्त्र असं म्हणतं, त्या प्रभूच्या वचनांवर, शिक्षणांवर त्याचं अनुकरण करणारे, त्याला शिष्य हवे आहेत प्रियांनो. त्याच्या शिक्षणाचं अनुकरण करणारे. एवढंच नाही प्रियांनो, का बरं त्यांनी त्या ठिकाणी त्याला हवे आहेत, शिष्य हवे आहेत, एवढेच नाही. पुढे पाहायला मिळतं, जेणेकरून आम्ही त्याच्या संगतीत राहावे प्रियांनो, त्याच्या सोबत राहावे, म्हणून त्याने पाचारण केलेलं आहे. म्हणून त्याला आम्ही हवे आहोत प्रियांनो, की आम्ही त्याच्या जवळ असावे. आणि तिसरी आणि महत्वाची गोष्ट प्रियांनो, पुढे आम्हाला पाहायला भेटतं, आणि प्रभू या सर्व शिष्यांना ज्यांची त्यांनी निवड केली त्यांना तो सेवेसाठी पाठवत आहे. प्रभूची इच्छा आहे प्रियांनो की आम्ही त्याचे शिष्य व्हावे. प्रभूची इच्छा आहे आम्ही त्याच्या संगतीमध्ये असावे नेहमी प्रियांनो. आणि मग त्याच्यानंतर तो आम्हाला सेवेसाठी पाचारण करीतो. त्याला जे हवे आहेत त्यांना तो बोलावितो प्रियांनो. परंतु 1 मिनिट विचार करूया. प्रभू शिष्यत्व, प्रभू संगतीमध्ये आहे, प्रभू तू सेवा देत आहेस प्रभू. परंतु प्रभूला जी माणसं हवे आहेत ती कशा प्रकारची आहेत, हे थोडं एखादं उदाहरण पाहून आम्ही आज समाप्त करूया. हे जे शिष्य होते, या पहिल्या अध्यायामध्ये या बरं, मार्काचं शुभवर्तमान याचा अध्याय 1, आणि या पहिल्या अध्यायामध्ये कसा स्वभाव आहे बरं या शिष्यांचा, आणि आमच्या समोर काही उदाहरणं प्रभूने समोर ठेवलेले आहेत. बघूया मार्काचं शुभवर्तमान याचा अध्याय 1 आणि त्याचं 16वं वचन मी वाचतो, लक्ष द्या. पहिल्या शिष्यांना पाचारण. नंतर गालिल समुद्राजवळून जात असताना त्याला शिमोन व त्याचा भाऊ आंद्रिया हे समुद्रात जाळे टाकताना दिसले, कारण ते मासे धरणारे होते. येशू त्यांना म्हणाला, माझ्या मागे या, म्हणजे तुम्ही माणसे धरणारे व्हाल, असे मी करेन. मग ते लागलेच जाळी सोडून त्यांना अनुसरले. ते त्याला अनुसरले. तेथून काहीच पुढे गेल्यावर त्याला जबदीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान तारवात जाळी नीट करताना दिसले, आणि त्याने त्यांना लागलेच बोलावले. मग ते त्याला त्याचा बाप जबदी याला चाकरांबरोबर तारवात सोडून त्याच्या मागे गेले. कसे आहेत हे लोक प्रियानो? पान पलटवा,
बघा मार्काचं शुभवर्तमान पहिला अध्याय बघा आणि 29 वचनामध्ये बघा प्रियांनो, सभास्थानातून निघाल्यावर ते लागलेच याकोब व योहान यांच्या बरोबर शिमोन व आंद्रिया ह्याच्या घरी गेले. शिमोनाची सासू तापाने आजारी पडली होती, तिच्याविषयी लागलेच त्यांनी त्याला सांगितले. तेव्हा त्याने जवळ जाऊन तिच्या हाताला धरून तिला उठविले व तिचा ताप निघाला आणि ती त्याची सेवा करू लागली. संध्याकाळी म्हणजे सूर्यास्त झाल्यावर लोकांनी सर्व दुखण्यातास व भूतग्रस्तास त्याच्याकडे आणले आणि सबंध शहर ती लोटले. हे दोन भाग आम्ही वाचलेले आहोत. कसे लोक हवे आहेत प्रभूला. या शिष्यांचा स्वभाव पवित्र शास्त्राने ठळक आमच्या समोर ठेवलेला आहे. ते रहस्यमय ठेवलेलं नाही प्रियांनो. बघा पहिली गोष्ट आम्हाला पाहायला मिळतं, हे 4 भावंड आहेत प्रियांनो. कसे लोक त्याला हवे आहेत. पेत्र आणि आंद्रिया, याकोब आणि योहान हे संबंधांमध्ये आहेत. यांची नाती मृत आहे. हे कुटुंबामध्ये व्यवस्थित आहे. हे कुटुंबामध्ये एक आहेत प्रियांनो. आणि आम्हाला पाहायला मिळतो त्यांच्या या ऐक्यतेला पाहून, त्यांच्या एक असणाऱ्या जीवनाला पाहून प्रभूने त्यांची निवड केलेली आहे प्रियांनो. त्याचं राज्याचं कार्य खूप मोठं आहे प्रियांनो. ज्या राज्यामध्ये आपसी तट आणि फुटी गेलेले आहेत, ते राज्य कसे टिकेल असं देवाचं वचन सांगतं प्रियांनो. म्हणून प्रभूला कशी माणसं आहेत जे कुटुंबामध्ये एक आहेत, कशी माणसं आहेत जी मंडळीमध्ये एक आहेत प्रियांनो. तेच देवाच्या एक असणाऱ्या राज्यासाठी झटू शकतात आणि लढू शकतात प्रियांनो. श्रम करू शकतात, सेवा करू शकतात प्रियांनो. त्याला जे हवे होते त्यांना त्याने बोलाविले. कसे हवे प्रभूला, जे संबंधांत राहत आहेत. काय सुंदर ह्यांचा संबंध आहे. हे एक आहेत प्रियांनो. बघा ह्यांच्याकडे काय काय एक आहे. त्यांचा समुद्र एक आहे, त्यांचा व्यवसाय एक आहे, त्यांचं तारू एक आहे, त्यांचं नातं एक आहे, त्यांचे जाळ्या एक आहेत प्रियांनो. या सर्व गोष्टी प्रभूने पाहिलं आणि प्रभूने अद्भुत प्रकारे त्यांची निवड केली. एक असणारे, कुटुंबामध्ये एक, मंडळीमध्ये एक, बंधुजनांमध्ये, बहिणीमध्ये असणाऱ्या ऐक्यतेला प्रभू पाहतो प्रियांनो. आणि त्याचं राज्य जे एक आहे त्याच्यासाठी त्यांचा उपयोग करून घेतो. आज विचार करूया प्रभूला कसे लोक हवे आहेत जे एक आहेत प्रियांनो. आणि मग प्रभूने ही ऐक्यता ज्यावेळेस त्यांच्याकडे पाहिली ना, अजून बघा ना प्रियांनो, पेत्र आणि आंद्रिया यांचं घर देखील एक आहे प्रियांनो. आणि आम्हाला पाहायला भेटतं याकोब आणि योहानाने कशा प्रकारे त्या प्रभूच्या समोर इच्छा दर्शवली. प्रभू, एकाला तुझ्या उजवीकडे आणि एकाला तुझ्या डावीकडे बसण्याचा तू अधिकार दे प्रभू. बघा याचा अर्थ काय, दोन्ही भावंड तयार आहेत. प्रभू एकाला ह्या बाजूला, प्रभू एकाला ह्या बाजूला. याचा अर्थ काय, एकही मागे राहायला नाही पाहिजे. काय त्यांच्यातली ऐक्यता आहे प्रियांनो. प्रभूसाठी दोघं सोबत पाहिजे. दोघांमध्ये असणारी ऐक्यता प्रियांनो ही प्रभू पाहू इच्छित आहे. मग प्रभूने काय केलं, प्रभूने ही ऐक्यता पाहिली प्रियांनो आणि त्यांना बोलावलं, तुम्ही या, तुम्ही या, माझ्या मागे या. याचा आवाज, याचा अर्थ काय, जर प्रभूने एक पाहिलं, प्रभूने त्यांना पाचारण देखील एक दिलं प्रियांनो. त्याला वेगळं ह्याला वेगळं नाही प्रियांनो. दोघांना आवाज दिला, माझ्या मागे या, आणि ते त्याच्या मागे अनुसरले. ज्यावेळेस आम्ही प्रभूसाठी एक असतो प्रियांनो, प्रभू मंडळीला एक पाचारण देईल, प्रभू कुटुंबाला एक पाचारण देईल सेवेसाठी प्रियांनो. आणि ते दोघं आले, है ना. एक आवाज दोघांना. एवढंच नाही, एक सेवा, तुम्ही माणसे धरणारे. काय सुंदर आहे. ह्यांचं मिशन एक आहे प्रियांनो, ह्यांचा मॅन एक आहे, ह्यांचा प्रभू एक आहे. माझ्या मागे या प्रियांनो. प्रभू ज्यावेळेस ही ऐक्यता पाहतो, तो किती अद्भुत प्रकारे प्रियांनो निवडतो त्याला जे हवे आहे. प्रियांनो, आज आम्ही विचार करूया, माझं कुटुंब एक आहे का. तिमोथेच्या पत्रामध्ये आम्ही वाचतो, जो कौटुंबिक व्यवस्था नीट ठेवू शकत नाही, तो देवाच्या मंडळीची व्यवस्था जपून ठेवणार नाही प्रियांनो. आज भावाभावांमध्ये भांडणं आहेत प्रियांनो. कौटुंबिक वाद असेल, मंडळीमधला वाद असेल, प्रभूला आम्ही हवे आहोत. जुना करार बघा, पहिली भावंड बघा आमच्या समोर आहेत. आमच्या समोर पहिली भावंड प्रभूंनी ठेवलेली आहेत, काईन आणि आबेल. त्यांच्याबद्दल सांगितलेले प्रियांनो, एका उदरातून तर त्याने जन्म घेतला, परंतु एक झाला शेतकरी आणि दुसरा झाला मेंढपाळ. त्यांचे व्यवसाय वेगळे आहेत प्रियांनो, त्यांचं अर्पण वेगळं आहे प्रियांनो, त्यांचा स्वभाव वेगळा आहे. हे सगळं वेगळं 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 होत गेलं आणि काय झालं, एका भावाने दुसऱ्या भावाचा वध केला प्रियांनो. ज्यावेळेस आम्ही वेगळे राहू आमच्या भावंडांपासून, आमच्या कुटुंबापासून, आमच्या मंडळीपासून, जर आम्ही एक राहणार नाही प्रियांनो, आम्ही एकमेकांना लचके तोडू असं वचन सांगतं प्रियांनो. कशा प्रकारे मी एकमेकांच्या विरुद्ध राहून एकमेकांचा खून करू, एकमेकांच्या विरुद्ध जाऊ प्रियांनो. प्रभूची इच्छा आहे आम्ही एक असावं. त्याला जे हवे होते
त्यांना 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 बोलाविले आणि ते त्याच्याकडे आले प्रियानो. आणि मग प्रभूने सेवा दिली. काय दिली बरं या कुटुंबाला सेवा? बघा बरं, आंद्रिया आणि पेत्राच्या घरामध्ये प्रभू आला आणि त्या वचनामध्ये मार्कचं शुभवर्तमान 1 अध्याय आणि 33 वचनामध्ये, आणि सबंध शहर दाराशी लोटले. पेत्रा, आंद्रिया, तुझ्या घरापर्यंत प्रभूने सेवा आणली. काय सुंदर आहे प्रियानो. जे कुटुंब एक राहतं, सासू घरामध्ये आहे जावयाच्या प्रियानो, काय ऐक्यता आहे ती. आणि प्रभूने दारापर्यंत सेवा आणली प्रियानो. रात्रभर ती सेवा सुरू राहिली. प्रभू सकाळी होऊन त्या ठिकाणी निघून गेला प्रार्थना करण्यासाठी. आणि ते 36वं वचन बघा काय सांगितलेलं आहे. त्याचा 1 अध्यायाचं 36वं वचन. तेव्हा शिमोन त्याची सोबती. आता काय सुंदर ते वचन आलेलं. शिमोन आणि त्याचे सोबती झालेले आहेत प्रियानो. आता भावंडापेक्षा अजून आता एक झालेले आहेत प्रियानो, सोबती. काय झाले हे सोबती? त्याचा शोध करत गेले व तो सापडल्यावर ते त्याला म्हणाले. आता ते प्रभूचा शोध करायला निघालेले आहेत. ज्यावेळेस आम्ही सोबत राहू आणि प्रभूला शोधू प्रियानो, प्रभू आम्हाला भेटेल. आणि प्रभू त्यांना घेऊन गेला प्रियानो आणि त्यांचा उपयोग केला. काय अद्भुत आमचा प्रभू आहे. काय त्याचं पाचारण स्वर्गीय आहे प्रियानो. त्याला जे हवे होते त्यांना त्याने बोलाविले आणि ते त्याच्याकडे आले. आजच्या ह्या सकाळी आम्ही विचार करूया हाच प्रश्न. प्रभू तुला मी हवा आहोत. जर हवे आहेत प्रियानो, तर आमचा संबंध पाहण्यास, आमची ऐक्यता पाहण्यास प्रभू सहाय्य करू. स्तोत्र 133 आम्हाला पाठ आहे प्रियानो. पहा, बंधूंने है ना, ऐक्याने एकत्र राहणे हे किती मौल्यवान आहेत प्रियानो. आणि त्याची उपमा मौल्यवान तेलासारखी आणि त्या मौल्यवान दवासारखी केलेली आहे प्रियानो. हे वचन समजण्यास प्रभू आपल्या सर्वांना सहाय्य करू प्रियानो.